मुंबईमध्ये थंडीची तीव्रता वाढली. पहाटे किमान तापमानाचा पारा थेट 16 अंशांपर्यंत खाली घसरला. पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज. मुंबईत प्रदूषित हवेचा टक्का वाढला. AQI 150 वरून 227 वरती. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्ट नाराज. प्रदूषणाबाबत 23 जानेवारीला पुन्हा सुनावणी. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून वापरात नसलेले भूखंड काढून घेण्याच्या हालचाली. पुन्हा लिलावाद्वारे विक्री करण्याची म्हाडाची योजना. मुंबईतील कुर्ला, अंधेरी आणि चेंबूर भागातील म्हाडाच्या झोपू योजनांना, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना अखेर मंजुरी. मुंबईतील रखडलेल्या 228 झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची जबाबदारी राज्य सरकारनं विविध प्राधिकरणांवरती सोपवली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दरमहा 30,000 रुपये भाडं देण्याचा प्रस्ताव म्हाडानं सरकारकडे पाठवला. सद्यस्थितीत बीडीडीतील रहिवाशांना म्हाडाकडून दरमहा 25,000 भाडं देण्यात येत आहे. दहिसर ते भाईंदर या 13 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावपर्यंतचा मार्ग सुरू करण्यात येणार. पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अंतिम CMRS प्रमाणपत्र मिळालं. पश्चिम रेल्वेवर पुन्हा ब्लॉक सत्र. आज 102 फेऱ्या रद्द. कांदिवली कारशेडचं काम अपूर्ण असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा एकदा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवास करणाऱ्या 5,800 जणांवरती कारवाई. उपनगरीय मार्गावरील 20 प्रमुख स्थानकांवरती 750 तिकीट तपासणी कर्मचारी तैनात. डोंबिवलीमध्ये जागा मालक मनमानी कारभार करत असल्याचा नागरिकांचा आरोप. माऊली आरम समोर जागा मालकाचा मनमानी कारभार. रस्ता बंद केल्यामुळे 115 कुटुंबियांना मनस्ताप. संतप्त रहिवाशांची पोलीस ठाण्यात धाव. आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज. निकालानंतर पुणे उपनगरामध्ये अनधिकृत फ्लेक्सबाजी. होर्डिंगमुळे दक्षिण पुण्याचं विद्रुपीकरण. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली. पुण्यात कार चालकाला फरफटत नेल्याच्या प्रकरणात महिलेला पोलिसांनी अटक केली. संगमवाडी रस्त्यावरती महिला कार चालवत असताना इनोव्हा चालकाशी वाद झाला होता. पुढील 2 दिवस पुणे शहरामध्ये गारठा वाढणार. मागील 2 दिवसांपासून तापमानात मोठी घट. थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. पुणे शहरातील पिण्याचं पाणी दूषित. सांडपाण्यामुळे नागरिकांच्या तक्रारी. पुणे पालिकेकडून तातडीच्या उपाययोजनांसाठी 20 कोटी 20 लाख रुपयांच्या कामांना मान्यता. पुण्यातील विद्यापीठ चौक उड्डाणपूल पुढील महिन्यात सुरू होणार. पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपुलाचं काम पूर्ण. PMRDनं हा प्रकल्प हाती घेतला होता. सलग सुट्ट्यांमुळे पुण्यात विमान आणि ट्रॅव्हल्सची तिकीटं महागली. पुणे ते दिल्ली विमान प्रवासासाठी 12 ते 15,000 रुपये मोजावे लागत असून पुण्यातील विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या खासगी बसेसचं तिकीट देखील वाढलं. पुण्यामध्ये सायकल स्पर्धेनिमित्तानं शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. पुणे शहरातील शाळांना 23 जानेवारीला सुट्टी. ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवले जाणार. कॅम्प परिसरातील सरकारी आणि खासगी शाळा बंद असणार. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार अनुभवला. मुळशीत स्वागत करून नागरिकांकडून स्पर्धकांना प्रोत्साहन.